नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष वराडातील एक खास पारंपरिक भाजी, ती म्हणजे कांद्याच्या भाजीची रेसिपी। वराडामध्ये उन्हाळ्यात घरोघरी ही कांद्याची भाजी आंब्याच्या रसाबरोबर केली जाते, पाहुणचारासाठी केली जाते आणि एवढेच नव्हे तर लग्नाच्या पंक्तींमध्ये, सामुदायिक कार्यक्रमाच्या पंक्तींमध्ये हमखास असते। खूप मस्त अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। कांद्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 10 मोठ्या आकाराचे कांदे। आज मी इथे साधारण 5 व्यक्तींसाठी ही भाजी बनवणार आहे। ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, त्यामुळे एका व्यक्तीस असे मोठे 2 या अंदाजात हे कांदे घेतले आहे। सर्वप्रथम आपण कांद्याची साल काढून घेऊया। सर्व कांद्यांची मी साल काढून घेतली आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता ज्या प्रकारे आपण कांदा भाजीसाठी कांदा कापतो, लांब लांब उभा उभा, तसाच आपल्याला हा कापून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा या प्रकारे असा उभा उभा मी चिरून घेतला आहे। अगदीच जसा कांदा भाजीला आपण करतो तसाच कापला आहे। इथे एका मोठ्या वाटीमध्ये मी चवीनुसार लाल तिखट घेतला आहे। कांद्याच्या भाजीला लाल तिखट थोडं जास्त घालावं लागतं, कारण कांदा जसा शिजतो तसा तो कॅरमलाइज होतो, गोडसर गोडसर होत जातो आणि भाजी खूप गोड लागायला लागते। त्यामुळे यामध्ये तिखटाचं प्रमाण हे थोडं जास्त घेतलेलं असतं। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद, 1 टीस्पून गरम मसाला घालूया। आता यामध्ये पाणी घालू आणि हे सर्व मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे मसाले नेहमी करता असे पाण्यामध्ये मिक्स करून घ्या। मसाला पाण्यात मिक्स करून भाजीत घालण्याचे 3 फायदे आहे। एक म्हणजे कोरडे मसाले तेलात एकदम घातले की ते करपतात, तर पाण्यामध्ये भिजवलेले असल्यामुळे ते करपत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजीला तर्री किंवा तवंग खूप छान येतो। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, असे पाण्यामध्ये आपण मसाले भिजवून घातल्यामुळे कांद्याची जी भाजी आहे ही व्यवस्थित शिजायला फार मदत होते। त्यामुळे ह्याच प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। कांद्याची ही भाजी छान झणझणीत आणि तर्रीदार अशी असते, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मेथी दाणे घालूया, थोडी मोहरी, जिरे घालूया, 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण, आलं लसूण असं ठेचून घाला, ह्याचं टेक्स्चर खूप मस्त येते। हे बघा, आलं लसूण हलक्या तांबूस रंगाचं झालं की आता पाण्यात मिक्स केलेले हे तिखट आणि सर्व मसाले आपण घालूया। आता 1-2 मिनिटांसाठी हे सर्व मसाले आपण छान परतून घेऊ। हे बघा, सर्व मसाले छान परतून झाले आणि त्याला छान तेल सुटलं। आता यामध्ये आपण हा कांदा घालूया, अगदी थोडी कोथिंबीर इथे आपल्याला घालायची आहे, चवीनुसार मीठ घालूया। आता जरी कांदा भरपूर दिसत असला तरी शिजल्यानंतर तो खूप कमी होतो, त्यामुळे मिठाचा अंदाज जरा व्यवस्थित घाला। आता कांदा बघून जर तुम्ही मीठ घातलं तर ते खूप जास्त होतं, त्यामुळे तुमच्या अंदाजापेक्षा किंचित कमी मीठ यामध्ये घाला। हे मिक्स करूया। उन्हाळ्याच्या दिवसात वराडामध्ये आवर्जून ही कांद्याची भाजी बनवतात, खूप मस्त लागते। घरोघरी अगदी आंब्याचा रस, पोळी आणि कांद्याची भाजी असा बेत असतो। आलेल्या पाहुण्यांसाठी तर ही छान पर्वणी असते, पाहुण्यांसाठीची स्पेशल भाजी आहे। तुम्ही जर वराडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्याही लग्नाला किंवा सामुदायिक पंक्तीला जर गेले तर तिथे देखील तुम्हाला ही कांद्याची भाजी जरूर मिळेल। लग्नांमध्ये, सामुदायिक पंक्तींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चुलीवर ही कांद्याची भाजी बनवतात, अप्रतिम चवीची असते। अगदी तशाच पंक्तीतील चवीची भाजी आज आपण घरीच बनवूया।
कांद्याची भाजी ही नेहमी करता जाड बुडाच्या भांड्यामध्ये करावी, कारण ही भाजी शिजायला वेळ खूप लागतो. जर पातळ बुडाचं भांड असलं तर भाजी सारखी सारखी खाली लागते. हे बघा, हे छान मिक्स झालं. आता आपण यावर झाकण ठेवू. या भाजीमध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही किंवा जास्त पाणी देखील घालायचं नाही. तेलावर वाफेवर ही भाजी शिजवायची असते, पण ही भाजी नीट शिजण्यास मदत व्हावी म्हणून इथे झाकणावर मी पाणी घालणार आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, कारण आपण यामध्ये मीठ घातलं आहे आणि मसाल्यामध्ये देखील थोडं पाणी घातलं होतं. त्यामुळे कांदा शिजतानाच त्याला आपोआप थोडं थोडं पाणी सुटत जातं, ते ओलसर होत जातं. आवश्यकता असली तरच झाकणावरचं थोडं थोडं पाणी घालू, एकदम पाणी घालू नका. एक वेळा आता आपण हे झाकण काढून भाजी परतून घेऊया. बघा, जसा जसा कांदा शिजतो आहे तसं तसं त्याला जरा पाणी सुटायला लागलं आहे, ओलसर व्हायला लागलं. कांद्याची ही भाजी शिजायला खूप वेळ लागतो, साधारण 30 ते 40 मिनिट तरी लागतात. भाजी अगदी मोठ्या आचेवर शिजवायची नसते. तुम्ही जर मोठ्या आचेवर भरभर हा कांदा शिजवायला घेतला तर यातील जे पाणी आहे हे पाणी कमी होऊन जाईल आणि कांदा कच्चाच राहून जाईल. म्हणून मंद आचेवर शिजवा. आम्ही नेहमी घरी काय करतो की सर्वात पहिले स्वयंपाक करताना या कांद्याच्या भाजीला फोडणी देऊन देतो आणि मग नंतर उर्वरित स्वयंपाक करत राहतो. तो स्वयंपाक करता करता मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी ही भाजी फक्त टर्न करत राहायची, परतत राहायची. सर्व स्वयंपाक होईपर्यंत भाजी ही छान शिजते. पाणी सध्या यात घालायचं नाही, झाकणावरच असू देत. शेवटी शेवटी जेव्हा भाजी शिजते ना, ती कोरडी कोरडी होत जाते, तेव्हा मग ह्या झाकणावरचं थोडं थोडं पाणी घालायचं. अजून एक वेळा आपण हे परतून घेऊया. बघा, ह्या भाजीला किती छान असा रस्सा आता सुटत चालला आहे. अजूनही मी यामध्ये पाणी घातलं नाही. कांदा जसजसा शिजतो आहे तसतसं ही भाजी छान रसरशीत होते आहे. भाजी अजूनही नीट शिजली नाही. कांदा खूप छान मऊ व्हायला हवा, त्यामुळे अजून आपण हे शिजवून घेऊया. पुन्हा झाकण ठेवू. या झाकणावरचं पाणी कमी झालं की थोडं थोडं पाणी या झाकणावरच घालत राहा. आता आपण एक वेळा हे झाकण उघडून बघू. हे बघा, कांदा किती छान मऊ शिजला, अगदी लोण्यासारखा मऊ झाला आहे आणि भाजी छान रसरशीत देखील झाली. ह्याच पद्धतीची आपल्याला ही हवी आहे. मी यामध्ये अगदीच थोडं पाणी झाकणावरच घातलं होतं. आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालू. अतिशय चविष्ट, खूप झणझणीत आणि तर्रीदार अशी कांद्याची भाजी तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. खूप छान मऊ ही भाजी शिजली आहे. ह्याच पद्धतीची ही शिजवा. कांदा अगदी तोंडामध्ये विरघळायला हवा. हा कांदा अगदी मंद आचेवर छान कॅरमलाइज होतो, त्यामुळे याला नैसर्गिक गोडवा येतो. थोडी गोडसर ही भाजी होते, त्यामुळे यावर तुम्ही थोडं लिंबू पिळून खा, खूप मस्त लागते. आंब्याचा रस, पोळी आणि कांद्याची भाजी किंवा साध्या वरणासोबत खायला देखील ही कांद्याची भाजी मस्त लागते. बरेच जण यामध्ये चिंचेचा कोळ देखील घालतात. भाजी शिजत आली की सर्वात शेवटी यामध्ये थोडा चिंचेचा कोळ देखील खूप जण घालतात. मी इथे नाही घातला आहे, कारण आमच्याकडे भाजी शिजल्यानंतर खाताना यावर लिंबाचा रस घेऊन खायला आवडते. कुठल्याही पद्धतीने करून बघा, अप्रतिम अशी रेसिपी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.